ही आहे कोल्हापूर शहरातील आय.टी. पार्क परिसरातील सुमारे 100 कोटी रुपये किमतीची जागा. राज्य सरकारनं रेडी रेकनर दरानुसार होणारी किंमत भरून वर्ग 2 भोगवटादार म्हणून सावित्रीबाई फुले महिला सहकारी औद्योगिक वसाहत या संस्थेला देण्याचा निर्णय घेतलाय. काल राज्य मंत्रिमंडळानं याबाबतचा निर्णय घेतल्यानंतर या जागेबद्दल चर्चा सुरू झाली आहे. मुळात 2015मध्ये मराठा स्वराज्य भवन उभारण्यासाठी या जागेची मागणी करण्यात आली होती. ही मागणी डावलून 100 कोटी रुपये किमतीची ही जागा हातकणंगलेचे आमदार अशोकराव माने यांच्याशी संबंधित संस्थेला देण्याचा निर्णय कोल्हापूर शहरवासियांसाठी धक्का देणारा आहे. मराठा समाजाची मागणी डावलून एका आमदारांच्या संस्थेला जागा देण्यामागं सरकारनं कोणत्या व्यापक हिताचा विचार केलाय असा सवाल उपस्थित होऊ लागलाय. त्याचबरोबर सावित्रीबाई फुले महिला सहकारी औद्योगिक वसाहत ही संस्था नेमकं काय काम करते, या संस्थेच्या माध्यमातून आत्तापर्यंत महिला सक्षमीकरणाचं किती काम झालंय, कोल्हापूर शहरातील मोक्याच्या ठिकाणची शासकीय जागा मिळाल्यानंतर ही संस्था तिथं नेमकं काय काम करणार आहे, त्यातून महिलांची उन्नती कशी साधली जाणार आहे, असे सवाल उपस्थित होऊ लागलेत. 100 कोटी रुपये किमतीची कोल्हापुरातील जागा महायुतीचा घटक पक्ष असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार असलेले अशोकराव माने यांच्या संस्थेला देण्यासाठी दाखवलेली उदारता आता चर्चेत आली आहे. त्याचबरोबर मराठा स्वराज्य भवनासाठी आता सरकार दुसरी कुठली जागा देणार, मराठा समाज त्यासाठी काय पाठपुरावा करणार, याचीही चर्चा सुरू झाली आहे.